आजच्या या अटल संस्कृती गौरव पुरस्कार या पुरस्काराने ज्यांना आपण सन्मानित केलं ते पद्मविभूषण आदरणीय डॉक्टर रघुनाथजी माशेलकर, सौभाग्यवती माशेलकर बहिणी। आजच्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, गिरीशजी बापट, भीमरावजी तापकीर, सिद्धार्थजी शिरोळे, सुनीलजी कांबळे, दिलीपजी कांबळे, सरस्वतीताई शेणगे, अटलजींच्या कवितांना ज्यांनी खऱ्या अर्थानं सूर दिले त्या पद्मजाताई, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित गणेशजी बिडकर, हेमंतजी रासने, राजेशजी पांडे, धीरजजी घाटे, सुनीलजी महाजन, श्रीमती मोनिकाताई मोहोळ, भार्गवी चिरमुले आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते पुण्याचे महापौर श्री मुरली मोहोळ, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज माशेलकर सरांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आणि त्यांच्या एकूण जीवनपटामध्ये एक सत्कार अजून त्या ठिकाणी जुडला। पण माझ्याकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा सत्कार केल्यामुळे आज माझा बायोडाटा देखील समृद्ध झाला आहे। माझ्या बायोडाटातही आता माशेलकर सरांचा सत्कार देखील मी केला आहे, अशा प्रकारचं एक अध्याय त्या ठिकाणी जुडला। त्याबद्दल मी मुरली मोहोळ यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। सरांच्या संदर्भात सर्व गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी मांडण्यात आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातोय ते श्रद्धेय अटलजी, खऱ्या अर्थानं भारत देशाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे अटलजी। भारताला जगाच्या पाठीवर एक स्वाभिमानी देश म्हणून ज्यांनी प्रस्थापित केलं ते अटलजी, कविमनाचे अटलजी, साहित्यिक अटलजी, एक संवेदनशील व्यक्ती असलेले अटलजी आपल्या जीवनाचे विविध अंग ज्यांनी आपल्या जीवनात आपल्यासमोर आणले आणि आपण हयात असतानाच कवितेत लिहून ठेवलं, मैं जी भर जिया मैं मन से मरू, मैं जी भर जिया मैं मन से मरू, लौट कर फिर आऊंगा कूच से क्यों डरू, अशा प्रकारचे अटलजी। आणि त्या अटलजींच्या नावानं हा पुरस्कार या ठिकाणी माशेलकर सरांना मिळतोय। एका कर्मयोग्याच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या कर्मयोग्याला मिळतोय, यापेक्षा उत्तम काय असू शकतं। अटलजींच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या आणि खरोखर या देशाला अणुसंपन्न देश बनवत असताना अटलजींचं सगळ्यात मोठं योगदान काय आहे तर आमच्या शास्त्रज्ञांनी या देशाची अणुक्षमता ही फार आधी तयार केली, परंतु देशाचं नेतृत्व हिम्मत करत नव्हतं। जेव्हा जेव्हा अणुचाचणीची वेळ यायची त्यावेळी अमेरिकेचा दबाव, पश्चिमी राष्ट्रांचा दबाव, या दबावाखाली शेवटी ती अणुचाचणी बारगळायची। मात्र अटलजींनी तो दबाव झुगारला आणि अटलजींनी ती अणुचाचणी केली आणि जगाला सांगितलं की भारत कोणाच्याही दबावाखाली येणार नाही। आणि जे आत्ता सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की आपल्यावर अनेक राष्ट्रांनी त्या ठिकाणी सँक्शन्स टाकले, अनेक राष्ट्रांनी टाकले, पण भारताची क्षमता अटलजींनी ओळखली होती। कुठल्याही राष्ट्राकडे आम्ही हात पसरवत गेलो नाही की तुम्ही आमच्यावर टाकलेले प्रतिबंध त्या ठिकाणी परत घ्या, सँक्शन्स परत घ्या। त्या राष्ट्रांच्याही लक्षात आलं की भारतासारख्या देशाला जर आपण प्रतिबंधित केलं
तर आपलाही संसार चालू शकत नाही, आपलाही देश चालू शकत नाही. आणि म्हणून एक एक करत त्या देशांनी स्वतःहून भारतावरचे प्रतिबंध आणि सँक्शन्स हे परत घेतले. ही भारताची शक्ती त्या ठिकाणी अटलजींनी ओळखली होती. आणि मला असं वाटतं की अशा अटलजींच्या नावाने ज्यांनी भारताची शक्ती ओळखली अशा डॉक्टर माशेलकर सरांना या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं सन्मानित केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या इतिहासामध्ये हल्दी घाटीची लढाई फार प्रसिद्ध आहे. पण त्या हल्दी घाटीच्या लढाईनंतर खरी हल्दी घाटीची लढाई ही माशेलकर सरांनी लढली. आणि आपल्याला माहिती आहे की हळदीचं पेटेंट हे आपल्या देशातली हळद आपण इतके शतकानुशतक ती हळद वैद्यकीय कारणाकरता वापरलेली आणि तिचं पेटेंट म्हणणं कुठेतरी अमेरिका, कुठला तरी वेगळा देश, कुठले तरी वेगळे लोक घेतात. आणि ती लढाई केवळ ते लढले नाहीत, ती जिंकले, बासमतीची लढाई जिंकले. आणि त्यासोबत यापुढे असं होऊ नये म्हणून ज्यांचं ज्ञान आहे ते त्यांच्याचकडे राहिलं पाहिजे, कोणाकडे रिसोर्सेस आहेत म्हणून ते ज्ञान त्यांना पळवता येऊ नये याकरता सगळे नियम बदलून घेण्याचं काम माशेलकर सरांनी केलं. आणि त्यानंतर ज्ञानवंतांना त्यांच्या ज्ञानाचा पेटेंट मिळायला लागला, बुद्धिवंतांना त्यांच्या बुद्धीचा पेटेंट मिळायला लागला. केवळ धनवंत कोणीतरी आहे म्हणून तो पेटेंट घेऊ शकेल अशा प्रकारचे नियम बदलण्याचं काम या जगामध्ये माशेलकर सरांच्या प्रयत्नातून झालं. ही गोष्ट वेगळी आहे की हे सगळे नियम बापट साहेबांना लागू नसल्यामुळे त्यांनी या ठिकाणी माशेलकर सरांवर आपला पेटेंट सांगून दिला. पण मला असं वाटतं की हे जे काही एक कॉन्ट्रीब्युशन सरांचं या देशाला आणि या जगाला मिळालेलं आहे हे खरोखर खूप मोठं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर सर एक खऱ्या अर्थानं जगप्रसिद्ध असे रसायनशास्त्रज्ञ आहे. पण ते केवळ रसायनशास्त्रज्ञ नाही आहेत, तर हे रसायनच वेगळं आहे. कारण हे केवळ शास्त्रज्ञ नाही आहेत, हे तत्वज्ञ देखील आहेत. हे केवळ तत्वज्ञ नाही आहेत, तर खऱ्या अर्थानं मानवतेचा विचार करून मानवतेच्या कल्याणाकरता आपल्या क्षमतेचा आणि आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करणारं हे रसायन आहे. जगामध्ये अनेक लोक हुशार असतात, अनेक लोक बुद्धिमान असतात, पण हे सगळे बुद्धिमान लोक आपल्या बुद्धीचा उपयोग समाजाकरता करतातच असं नाही. लोक स्वतः खूप मोठे होतात, पण समाजाला त्यांनी काय दिलं याचा जेव्हा आपण लेखाजोखा मांडतो तेव्हा फारसं काही दिलेलं नसतं, ते स्वतःच मोठे झालेले असतात. पण सरांनी मात्र आपल्या संपूर्ण बुद्धिमत्तेचा, आपल्या क्षमतेचा उपयोग हा सामान्य माणसाकरता केला. आणि खरं तर आपण बघितलं असेल विज्ञानाचा उपयोग हा मानव जातीच्या कल्याणाकरता कशा प्रकारे करता येईल या संदर्भात गांधीजींच्या विचारातनं त्यांनी प्रेरणा घेतली. आणि म्हणून त्यांनी गांधीवादी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची संकल्पना ही 2008 साली ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा अकॅडमीच्या माध्यमातून त्यांना ज्यावेळेस सन्मान मिळाला त्या सन्मानात त्यांनी ती मांडली. आणि खऱ्या अर्थानं निसर्गाचं जे काही चक्र आहे त्याचा उपयोग आणि निसर्ग आणि अभियांत्रिकी या दोन्हीची जोड देत आपल्याला शाश्वत विकास कसा करता येईल या संदर्भातली मांडणी ही त्या ठिकाणी त्यांनी केली. गांधीजींचा विचार जो खऱ्या अर्थानं या देशातला एक शाश्वत विचार आपण मांडतो तो विचार किती विज्ञाननिष्ठ आहे हे देखील सरांनी आपल्या या संपूर्ण चिंतनातनं त्या ठिकाणी मांडलं. आणि मला असं वाटतं की यातनंच त्यांनी जवळजवळ 2 वर्ष याच्यावर सातत्याने चिंतन केलं. आणि C.K. प्रल्हाद यांच्यासोबत एक प्रबंध देखील त्याच्यावर त्यांनी सादर केला. आणि तो 2010 साली हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये हा प्रबंध जो आहे तो त्या ठिकाणी सादर झाला आहे. खरं तर अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यासारख्या आहेत. जसं सरांनी स्वतः सांगितलं की या देशातल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत आणि जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्या निर्णयाकरता माशेलकर कमिटीच तयार करावी लागली. आणि अटलजींनी तर इतक्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सरांवर दिल्या की कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर त्याचं उत्तर म्हणजे त्या ठिकाणी माशेलकर सर होते.
आणि ते अत्यंत जबाबदारीने खऱ्या अर्थानं त्यांनी करून दाखवलं. CSIR संस्थेच्या संदर्भात त्यांनी स्वतः सांगितलं, ही संस्था अत्युच्च बिंदूपर्यंत नेण्याचं काम हे त्यांनी केलं आणि त्यावेळेस अटलजींसोबतचे जे त्यांचे संबंध आहेत ते संबंध देखील त्यांनी आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी विशद केले आहेत. एक गोष्ट निश्चितपणे मला या ठिकाणी सांगितली पाहिजे की या देशामध्ये लोकसंख्येच्या संदर्भात अनेक लोक चिंता व्यक्त करतात, परंतु या लोकसंख्येची क्षमता काय आहे हे ज्या काही मुठभर लोकांनी ओळखलं होतं त्यातले एक माशेलकर सर होते. APJ अब्दुल कलाम साहेब असतील किंवा माशेलकर सर असतील, यांनी सांगितलं की ही लोकसंख्या ही लायबिलिटी नाही आहे. ही लोकसंख्या या भारताला परमोच्च बिंदूवर घेऊन जाऊ शकते. ही क्षमता आणि ही ताकद या लोकसंख्येमध्ये आहे. आणि म्हणून सरांचंच वाक्य मी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. सर असं म्हणाले, भारताची भव्य लोकसंख्या हा एक मोठा खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्ती तेवढं नवनवीन कल्पना पुढे या ठिकाणी येतात. त्यातच भारतातील 55% जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहे. म्हणजे हा तरुणांचा देश अनेक नवनवीन धडाडीचं काम करू शकेल. भारतातील सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल. अशा प्रकारे या भारताच्या लोकसंख्येची शक्ती ही सरांनी ओळखली आणि त्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या शक्तीला ओळखून त्या युवा शक्तीला प्रेरणा देण्याचं काम हे सरांनी सातत्याने केलं. मला आठवतं, सरांनी इनोव्हेशन सोसायटीची कल्पना मांडली आणि आम्ही सरकारमध्ये असताना ती सोसायटी तयार केली आणि या सोसायटींनी देशातली पहिली स्टार्टअप पॉलिसी तयार केली. कारण सर असं म्हणाले की भविष्य जर कशाला असेल तर ते स्टार्टअपला आहे. ही एवढी मोठी जी तरुणाई आपल्याकडे आहे, या तरुणाईमध्ये प्रचंड इनोव्हेशन आहे. या तरुणाईमध्ये एक प्रचंड कल्पनाशक्ती आहे. ही कल्पनाशक्ती जर योग्य प्रकारे आपण त्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याला थोड्या प्रमाणात का होईना वित्त आपण उपलब्ध करून दिलं आणि खऱ्या अर्थानं त्याला कमर्शियल यूज करण्याकरता आपण जर एक योग्य दालन उपलब्ध करून दिलं तर पुढच्या काळामध्ये संपूर्ण रोजगार जो आहे तो या स्टार्टअपच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होईल आणि नोकरी मागणारा आपला तरुण हा नोकरी देणारा या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून पहिली देशातली स्टार्टअप पॉलिसी सरांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आपण तयार केली. आणि मला सांगताना आनंद वाटतो, अनेक लोक बंगलोरला स्टार्टअप कॅपिटल म्हणतात, बंगलोर आहेच, हैदराबादला म्हणतात, पण आपण जर गेल्या 3 वर्षात 4 वर्षात स्टार्टअपमध्ये सर्वाधिक गुंतवणूक कुठे झाली आणि सर्वाधिक स्टार्टअप कुठे सुरू झाले तर सरांची स्टार्टअप पॉलिसी आल्यानंतर 4 वर्ष ते महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्वाधिक स्टार्टअप तयार झाले आणि सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली. आणि यातही सगळ्यात महत्वाचं काय आहे तर यातले सगळ्यात जास्त स्टार्टअप हे कृषीच्या क्षेत्रात ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये चालू झाले आणि त्यातनं शेतकऱ्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरता आणि बाजारपेठेला आणि सामान्य ग्राहकाला त्या ठिकाणी शेतकऱ्याशी थेट लिंकअप करण्याकरता इतके चांगले स्टार्टअप या पॉलिसीनंतर सुरू झाले की ज्याचा फायदा आमच्या शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं म्हणजे आजच आम्ही सकाळी कृषी बिलाच्या संदर्भातली चर्चा केली आणि या कृषी बिलामध्ये शेतकऱ्याला आपण थेट विक्रीचा अधिकार दिलाय. कुठलाही निर्बंध त्याच्यावर न ठेवता त्याला कुठेही त्याची विक्री करता येते. हा निर्बंध हटल्यानंतर त्या शेतकऱ्याला सर्वाधिक लाभ जो होतोय तो या स्टार्टअप पॉलिसीमुळे होतोय. कारण अशा प्रकारचे स्टार्टअप तयार झाले की जे ॲग्रिगेट करतात आणि शेतकऱ्याला कुठलंही आडत न देता थेट जगातलं कुठलंही मार्केट मिळू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांनी स्टार्टअपच्या माध्यमातून सुरू केली. पण याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ती पॉलिसी तयार करणारे आमचे माशेलकर सर आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं हे करून दाखवलं. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की मराठीवरचं त्यांचं प्रेम, मायबोलीवरचं त्यांचं प्रेम, ते नेहमी असं म्हणतात की मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो. आणि त्यांचा आग्रह असतो की आपण जो विचार करतो तो आपण मायबोलीतनं विचार केला तर आपल्या मेंदूला देखील तो योग्य प्रकारे समजतो. आणि म्हणून आपली जी छोटे मुलं आहेत, आपली जी तरुण पिढी आहे,
या तरुण पिढीने मायबोलीतून त्या ठिकाणी समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर ते अधिक प्रगल्भ होतील, अधिक चांगल्या प्रकारे त्यांना ते सर्व गोष्टी समजू शकतील. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या आपल्या मायबोलीचा आग्रह आणि तो विज्ञाननिष्ठ आग्रह हा सरांनी सातत्याने ठेवला आणि म्हणूनच एक सर्वंकष व्यक्तिमत्व म्हणून माशेलकर सरांकडे आपण पाहू शकतो. मला असं वाटतं की खरोखर आपल्या भारतातली जी रत्न आहेत की ज्यांनी भारताला वैश्विक अशा प्रकारचं एक स्वरूप दिलंय त्यातलं एक रत्न म्हणजे डॉक्टर रघुनाथजी माशेलकर सर आहेत आणि आज त्यांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळाली. मी खरोखर अतिशय मनापासनं त्याबद्दल मुरली तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी सरांना वहिनींना अतिशय दीर्घ आयुष्य मिळावं, अतिशय उत्तम आरोग्य मिळावं आणि त्यांच्या माध्यमातनं जनतेची, समाजाची आणि जगाची सेवा, मानवतेची सेवा अशाच प्रकारे होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.